महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतलं जातं. यावरच येथील शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पाचगणी येथील बिली मोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेतपिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. या दृष्टीनं शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, 1 रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना NDRFच्या निकषापेक्षा दुपटीनं आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनानं घेतला. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं असं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं असल्यानं या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडं लावली पाहिजेत आणि त्यांचं संवर्धनही केलं जाईल. महाबळेश्वर, जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई इथं जातात. ते पुन्हा गावात यावेत. नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी पर्यटन वाढीबरोबरच रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलंय. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.